नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। नंदुरबार पोलिसांची मोठी कारवाई, 10 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, सराईत घरफोडी करणाऱ्याला बेड्या। दीपक गोसावी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क नंदुरबार। नमस्कार प्रेक्षक नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबवणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मोठे यश मिळाले आहे। पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला अटक केली असून त्याच्याकडून तब्बल 10,02,126 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। या कारवाईमुळे जिल्ह्यातील घरफोडीचे 4 गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत। जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला कडक सूचना दिल्या होत्या। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी आपल्या पथकाला सक्रिय केले होते। दरम्यान ऑगस्ट 14 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की नंदुरबार शहरातील राजपूत पेट्रोल पंपाच्या मागे झालेल्या घरफोडीचा संशयित आरोपी धुळे येथील सराईत गुन्हेगार इम्रान शेख वय 30 हा सध्या नंदुरबार नवापूर रोडवरील पत्रा शेडमध्ये लपून बसला आहे। मिळालेल्या गोपनीय माहितीची खातरजमा करून पोलीस पथकाने तातडीने संबंधित ठिकाणावर छापा टाकला। पोलीस आल्याची चाहूल लागताच संशयिताने लपण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु खाक्या दाखवताच त्याने नंदुरबार आणि शहादा शहरात घरफोडी केल्याची कबुली दिली। संशयिताकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तातडीने नंदुरबार शहर आणि शहादा पोलीस ठाण्यातील नोंदी तपासल्या। यात पुढील 4 घरफोडीचे गुन्हे उघड झाले आहेत। त्यामध्ये नंदुरबार शहर पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक 744/2026, नंदुरबार शहर पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक 712/2026, नंदुरबार शहर पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक 762/2026, शहादा पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक 781/2026 यांचा समावेश आहे। या संशयिताचे धुळे आणि नाशिक ग्रामीण भागातही गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। तो एकटाच काम करत होता की त्याचे इतर साथीदार आहेत, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत। ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक अजित अकोले, उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील, प्रमोद वंजारी, प्रदीप बाविस्कर, राकेश मोरे, मोहन ढमढेरे, अभय राजपूत, मनोज महाजन, विनोद पाटील, सचिन वसावे आणि नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे हवालदार विशाल नागरे, आनंद मराठे यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।